मी बोलता बोलता त्या ठिकाणी हिंदीमध्ये बोललो, भाडे के टट्टू. काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं. म्हणून नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो. भाडे के टट्टू नाही, भाटक गदर्भ. आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज. पण मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो. मी टोपी फेकली होती, अनेकांना का लागली मला समजलंच नाही. अनेक लोकांना ती लागली. तर ते जाऊ द्या. आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो. आता आशिषजी ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली. आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले. पूर्ण भाषण मी मराठीतच केलं. पण मला काही अडचण नाही. ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही. पण आनंद आहे ते राजकारणात आहे. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं. कोट्यांमध्ये पैसे देऊन आमदार खासदार फोडताय तुम्ही. आम्ही बोलण्याचा हक्क आमच्याकडनं हिरावून घेताय. ही महाराष्ट्राला शिवी आहे. हे असं आधी कधीच नव्हतं. तुम्हाला जे करायचं करा. आम्ही बोलणार. तुमच्या चुकांवर बोलतोय. आम्ही महाराष्ट्रावर बोलत नाही आहोत. जिकडे तुम्ही महाराष्ट्रासाठी उत्तम कराल तिकडे उत्तम बोलणार. राज ठाकरेंनी जेव्हा आपल्या भाषणातून या सगळ्या प्रकाराचा उल्लेख केला तेव्हा राज ठाकरेंना प्रत्युत्तर म्हणून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्येच आणखी त्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे. मिमिक्री वगैरे हा मिमिक्री संदर्भात आणि राज ठाकरेंवर टीकात्मक टिप्पणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. मी बघितलं. मी मिमिक्रीचं ऐकलं. सुपारीबाज हा शब्द वापरलेला आहे. भाडे के टट्टूला काही पर्यायी शब्द वापरले. भाडे के टट्टू हे आता महाराष्ट्र बोलायला लागलंय तुम्हाला. हे सगळे भाडे के टट्टू आहेत का. तुम्हाला अख्खं राज्य बोलायला लागले तुमच्या चुकांवर. ते सगळे भाडेचे टट्टू आहेत ज्यांनी तुम्हाला मतदान केलं. आम्ही सुपारीबाज. हा ठीक आहे. चल पुढे. जे लोक तुमच्या कामांवर चुका काढतायत जे काम ज्यांच्यासाठी तुम्ही काम करताय ते पूर्णपणे तुम्ही करू नाही शकत आहात आणि त्याच्यावरती बोलायला नाही पाहिजे. तर आम्ही भाडे के टट्टू. दुसरीकडे ते मित्र देखील म्हणतात राज ठाकरेंना. ते मित्र आहेत. मैत्री ही राजकारण आणि मैत्री ही वेगळी गोष्ट आहे. मी मुख्यमंत्री साहेबांना माणूस वाईट नाही बोलत आहे. पण ऍटलीस्ट टीका घ्यायला शिका. मी माणूस वाईट नाही बोलत आहे. पण तुमचं जिकडे काम होतं ते 2 महिन्यात कोसळून पडतंय. आता थँकफुली तिकडे कोणाचा जीव नाही गेला. फक्त तुमचं काम कोसळलं. अख्खं ते बंद पडलेलं एक दिवस. त्याच्यावरती आम्ही बोलायचं नाही. बरं किती खर्च झाला त्याच्यावर. 1000-2000 कोटी. 1000-2000 कुठून काय डेन्मार्क स्वीडन काय कुठून प्रवास करून आलाय आपल्याकडे ह्याच्यावरती. आणि तुम्ही 2 महिन्यात तो प्रकल्प आपला कोसळतो ह्याच्यावरती बोलायचं नाही. उत्तम आहे. आमची पण मदत होते. मिसिंग लिंक झाले चांगलं आहे. अर्धा तास वाचला पुण्याला जायचं. पण ही कुठची क्वालिटी. नैसर्गिक काय असतं. आणि आधीच्या सत्तेला मला वाटतं की दरवेळेला बोलणं बंद करा. तुम्ही होतात त्या सत्तेत. तुमच्याकडे काम करायला तुम्हाला जबाबदारी नव्हती का तेव्हा. बस कर आहे की आधी वेगळ्यांची सत्ता होती. आधी तुमचीच सत्ता होती. वेगळा माणूस मुख्यमंत्री होता किंवा वेगळा माणूस महापौर होता. हे बोलणं थांबवा आता.